कोण होतीस तू काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमोप्रमाणे कावेरी आता घरी आलेली असते आणि सुलक्षणा मात्र देवासमोर बसून आरत्या वाचत असते. तर विद्या तिच्या रूममधनं पळून येते आणि म्हणते, तुम्ही दिलेली जी चिठ्ठी होती ना कावेरी वहिनी, ज्यात तुमचं सगळं सत्य लिहिलेलं आहे, ती चिठ्ठी आता माझ्या हातात आहे असं म्हणते विद्या. आणि ते आता सुलक्षणा वाचत असते बघा प्रेक्षक हो ती चिठ्ठी. आणि यश पण तिथेच असतो आणि तोही हे सगळं ऐकलेला असतो. आणि त्याला पण आता टेन्शन येतं की कावेरीचं सत्य समजणार काय सुलक्षणाला म्हणून. कारण आता जर कावेरीचं सत्य सुलक्षणाला समजलं तर त्या नक्की कावेरीला घराबाहेर काढणार. आणि यशला मात्र आता प्रेम झालंय ना कावेरीवरती. यशला बघा प्रेक्षक हो त्याला माहित आहे की कावेरी तिची वहिनी नाही आहे, ती तिच्या बेस्ट फ्रेंडचीच बहीण आहे. म्हणजे त्याला सगळं सत्य माहीत आहे की कावेरी चिकूची आई नाहीच आहे म्हणून. ती तिच्या बेस्ट फ्रेंडसाठी चिकूची आई म्हणून आलेली असते घरामध्ये. आणि उदय भाऊची असतो, म्हणजे तिच्या मैत्रिणीचा नवरा असतो. हे त्याला सगळं माहिती आहे आता यशला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सुलक्षणाला मात्र वाचायला येतच नाही, कारण चष्मा नसतो ना. तर मग आता ती म्हणते यमुनाला की मला वाचता येत नाही ग यमुना, जरा वाच असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता यमुना घेते तो लेटर आणि वाचायला लागते. तेवढ्यातच आता यश तिकडे येतो पाठीमागून आणि जोरात ओढतो आता ते पत्र. मी वाचतो तुझ्यासाठी असं म्हणतो आता यश सुलक्षणाला. मी मी तुमच्या दादा उदय धर्माधिकारी ह्यांची पत्नी नाही. मी कावेरी धर्माधिकारी नाहीये. धर्माधिकाऱ्यांची सून म्हणून मी ह्या कुटुंबाच्या सुखासाठी बांधील आहे असं वाटतो आता यश कावेरी समोरच. तर बघा प्रेक्षक हो यशने खोटं पत्र वाचलेलं असतं. कारण त्याच्यामध्ये कावेरीने लिहिलेले असते की मी यशची बायको कावेरी धर्माधिकारी नाहीच आहे आणि मी ह्या घरची सूनही नाही आहे असं स्पष्ट लिहिलेलं असतं तिने. आणि आपल्याबद्दल सगळं काही लिहिलेलं असतं. पण यश मात्र ते पूर्ण सत्य वाचतच नाही आता. आणि कावेरीला धक्का बसतो ह्याने असं का वाचलं म्हणून. तर आता इथे यश जात असतो कामाला. तेवढ्यातच कावेरी येते आणि त्याचा हात पकडते. खोटी चिठ्ठी का वाचली तो तुम्ही असं म्हणते आता कावेरी यशला. तर मग आता यश म्हणतो, कारण मला माहिती आहे की तू खरी आहेस. आणि खूप छान रोमॅन्टिक सीन दाखवलाय आता यश आणि कावेरीचा. तर प्रेक्षक हो हे आता मेन एपिसोडमध्ये 30 जुलै आणि 31 जुलै दिवशी येणार आहे. आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे आता. कारण यशला हे सत्य माहीत असतं, पण दुसऱ्या कुणालाच हे सत्य माहीत नसतं की कावेरी त्यांची सून नसतेच म्हणून. आणि ती चिकूची आई आई पण नसतेच. कारण तिला वचन दिलेले असतं ना कावेरीने, म्हणजे उदयच्या बायकोने, की माझ्या चिकूच्या जीवाला धोका आहे आणि त्याला त्या धोक्यापासून वाचवण्यासाठी तुला त्या घरात जायला हवं. कारण त्याला एक व्यक्तीपासून धोका आहे असं म्हणून सांगितलेले असते आता कावेरी धर्माधिकारी आपल्या मैत्रीण कावेरीला. तर त्याच दिवशी कावेरी उदयची बायको म्हणून आलेली असते त्या घरामध्ये. आणि मंदार ह्याच गोष्टीने तिला ब्लॅकमेल करत असतो प्रत्येक वेळी. पण मात्र कावेरीचं सगळं सत्य यशला माहीत असतं आणि म्हणूनच तो तिच्या प्रेमामध्ये पडलेला असतो. आणि हे बघायला असं खूप ऑड वाटतं की वहिनीच्या प्रेमात कसं काय कोणी पडू शकतं. पण खरं तर यशला हे सत्य माहिती आहे की त्याची वहिनी नाही आहे ती. आणि त्यामुळे तो तिच्या प्रेमामध्ये पडला आहे. तर त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये की असं वहिनीबरोबर कसं कोणी प्रेमात पडलं वगैरे नाही. त्याला सगळं माहीत आहे की सिंगल असते कावेरी, तिचं लग्न झालेलं नसतं, चिकू तिचा मुलगा नसतो आणि उदय तिचा नवराही नसतो म्हणून. तर आता यशला खूप प्रेम झालेलं आहे कावेरीसोबत. आणि सुलक्षणाला मात्र आणि यमुनाला आणि पौर्णिमाला अजिबात आवडत नसते कावेरी. आणि ते काहीही कावेरी बोलली तर तिच्या विरोधातच बोलत असतात. आता बघायला खूप इंटरेस्टिंग होणार आहे की यश कसं समजावणार ते सगळ्यांना आणि कसं सांगणार आपल्या प्रेमाबद्दल. आणि कावेरीला सुद्धा अजून माहीत नाही आहे की तिच्यावर यशचं प्रेम आहे म्हणून. पण आता कावेरीला थोडं थोडं समजू लागलं आहे, कारण यश आता हळूहळू बोलत असतो की किती गोड आहे ही, तिच्या प्रेमात कुणीही पडू शकतं असं काय काय बोलत असतो आता यश. आणि हे सगळं आता कावेरी ऐकत असते. आणि तिलाही आता जाणवत असतं की यशचं खरंच प्रेम आहे तिच्यावर. आणि जेव्हा ती चक्कर येऊन पडलेली असते त्यावेळी सुद्धा यश म्हटलेला असतो की तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत कावेरी. कावेरीला शुद्ध नसते, पण तिला ऐकता नक्कीच आलेलं असतं की यश असं बोललेला असतो की तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, मला तू हवी आहेस कावेरी. हे सगळं तिच्या कानावर पडलेलं असतं आणि तिला माहीत असतं हे सगळं. त्यामुळे आता कावेरीलाही हळूहळू प्रेम जाणवत आहे यशचं. आणि ती सुद्धा आता लवकरच प्रेमात पडणार आहे यशचा. आणि खूप छान होणार आहेत पुढचे सगळे एपिसोड्स. पण प्रॉब्लेम एकच आहे प्रेक्षक हो, कारण इन्फॉर्मेशन प्रमाणे उदय वापस येतोय सिरियलमध्ये. आणि मग इंटरेस्टिंग गोष्ट ही होणार आहे की उदय
सांगूच शकत नाही सगळ्यांना की कावेरी त्याची बायको नाही आहे म्हणून. कारण त्याला आता माहीत असतं की जर ह्या घरातून कावेरी बाहेर गेली, तर मग तिला काय मंदारची फॅमिली जगू नाही देणार. त्यामुळे आता कॅचित सापडल्यासारखं होतं आता उदयला पण. त्यामुळे तो तिची बायकोच आहे म्हणून राहतो आता तिकडेच घरी. तर आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे की केव्हा कळणार उदयला की यशचं प्रेम आहे कावेरीसोबत आणि कधी तो सगळ्यांना सांगणार की त्यांचं दोघांचं लग्न करून द्या म्हणून. कारण हम आपके है कौनमधली सेम स्टोरी दाखवली जाणार आहे प्रेक्षक हो, खरं तर. त्यामध्ये सुद्धा कसं लग्न लावून दिलेलं असतं ना, ज्याची बायको मेलेली असते तिच्याच बहिणीसोबत, तसंच दाखवणार आहे तिथे पण प्रेक्षक हो. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही राहील की यश मात्र कावेरीला कधीच विसरू नाही शकत, कारण तो खूप प्रेमात आहे तिच्या आता. तर बघायला खूप छान आहे पुढचे एपिसोड्स. आणि तुम्हाला काय वाटतं या सीरियलबद्दल? ह्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या इन्फॉर्मेशनसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले फीडबॅकसुद्धा द्या कमेंट सेक्शनमध्ये. आणि 30 आणि 31 तारखेला हा सीरियल बघायला विसरू नका अजिबात. कारण हे 30 आणि 31 तारखेलाच प्रदर्शित होणार आहे टीव्हीवरती.